नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहेत सगळे? मस्त मजेत आहेत ना? मी पण मस्त मजेत आहे आणि मजेतच असायला हवं, कारण आता पावसा पाण्याचे दिवस आहेत. तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि मजेत राहा. आता एवढंच सांगू शकते, जास्त काही नाही सांगू शकत. तर आमच्या इकडं पण 2-3 दिवस झालं पाऊस आहे. आज उघडलंय. 2-3 दिवस काय रानात काम नव्हतं, मग काय मी आलेच नव्हते. पालक टिपायला आलाय आमचा. तर आज आत्ताच आले, म्हणलं चला बघून तर यावं, म्हणजे टिपाई येते का काय उद्या सुरुवात करायला. तर जमते बघा टिपायला. तो का ती खुरपते आमची काजल. आणि रात्री पण झालता पाऊस, काल रात्री. तो का चिखल चिखल नाहीच आहे, अशी भरभरीत माती झाली नुसती. तर जमन चांगलं खुरपायला. आज जमते म्हणलं, उद्या नाही रात्री पाऊस आला तर उद्याच्याला जमणार आहे खुरपाय. गवत गवत काढ, नाही तर नुसतीच वावरी पाड. काढते बघा. तिला आवडतं खुरपायला. पालक टिपाय आलाय, कोथिंबीर पण टिपायची आणि बाजरी पण काढायची आमची. पण आता उद्याच करायची होती सुरुवात. आता हे गणपती एवढे उठून द्यायचं, कारण की 5 दिवस तर होत्यात गणपतीला. उद्या अजून 5 दिवस. गणपतीत बहुतेक 10 दिवस पाऊस लागणच. काढून पण उपयोग होणार नाही. आणि म्हणजे काढली ना बाजरी तर वाळवायला जमणार नाहीये पावसामुळं. सारखं आभाळ येते, असं कडक जर ऊन पडलं तर चांगली वाळण बाजरी. त्याच्यामुळं थांबणारच आहे आता एवढं गणपती उठोस्तोपर्यंत. आणि मग काढणार आहे काय, 1 दिवसात बाया घेतल्या तर होऊन जाईल एका दिवसात. मग म्हटलं घ्यावं, तोपर्यंत बाकीची कामं आवरून घेता येईल. खुरपणी झाली की मग बाजरीचंच उरकायचं, कारण की बाजरी काढली की मग आम्हाला तेच काम लागन. ते बाजरी पांगून वाळवायला लागती, परत संध्याकाळची गोळा करायची, झाकून ठेवायची व्यवस्थित तळवटाने. आणि म्हणजे 1-2-3 दिवस चांगलं जर ऊन पडलं तर 2-3 दिवसात वाळते बाजरी. त्याच्यामुळं जरा थांबणारच आहे आम्ही सध्या 1-4-5 दिवस. आणि तोपर्यंत मग ते बाजरीचं ते सरमाट जे असतं ते बाहेर काढायला लागतं. तर ती कामं ओरकून जातात तिथं लक्ष ठेवून. तर बाकीकडं काही कामांचं काय आम्हाला मग बघताच येत नाही. मग तिकडंच लक्ष द्यायचं. बाजरी वाळवत वाळवत ते सरमाट गोळा करून पिटवून द्यायचं. कांद्याला रानते तयार करून घ्यायला लागतं. बाजरी निघली की आम्ही त्यात कांदा लावतो. तुम्हाला हे सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये तर दिसनच, तो म्हटलं सांगावं आधी तुम्हाला. आता 5 वाजून गेलेत, तर जावं लागेल घरी. काय आपलं म्हणजे येडा मारायला आलो होतो घरी, काय करमाना. 2-3 दिवस झालं घरीच होते, रोज रानातली सवय. मग तिला आमच्या काजलला म्हणलं चल आपण जाऊ, येऊ रानात येडा मारून. तेव्हा मग आलोय दोघी, चालतच आलोय. आज आमचे गाडीवाले काही नव्हते, जरा बाहेर गेले होते. मग आलोय चालतच. आता जायचं घरी. तर काम पण काही नाहीये, ते येते टिपायला हे व्यवस्थित. तर बघू उद्या 1-2 बाया घेऊन मग घेता येईल टिपून. तर आजचा एवढा छोटासा व्हिडिओ. नवीन कोण चॅनलला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला बाय.